Welcome to this tutorial, children. In this tutorial, we'll learn Environmental Studies Part 1 of Standard 5th. Lesson number 21, Busy at Work, Our Internal Organs. And this is video number 4. So let's start. आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय काय बघितलं होतं? आपण पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली, बरोबर? कशी प्रोसेस होते बघितलं, बोलस काय असतं बघितलं, त्याच्यानंतरनं फूड कसं आतमध्ये जातं, त्याच्यानंतर काय काय होतं ते सगळं बघितलं, बरोबर? आता आपल्याला न्यू पॉईंट बघायचा आहे आज. कोणता बघायचा तर एनर्जी फॉर द बॉडी बघायचं आहे, बरोबर? ज्या वेळेला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपलं फूड एंटर होतं त्यावेळेला ब्लडमध्ये ते मिक्स होतं, राईट? पण रेस्पिरेटरी सिस्टीम आपण व्हिडिओमध्ये पण रेस्पिरेटरी सिस्टीमचा व्हिडिओ आपण बघितला होता, बरोबर? मग रेस्पिरेशनमुळं काय होतं तर रेस्पिरेशनमुळे आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन मिक्स होतो, बरोबर? आणि तो ऑक्सिजन आपल्या ऑल अदर पार्ट्स ऑफ द बॉडीकडे स्प्रेड केला जातो, सप्लाय केला जातो, बरोबर? बघा मग बुकमध्ये काय लिहिलं आहे तुमच्या. ॲज अ रिझल्ट ऑफ रेस्पिरेशन ऑक्सिजन एंटर्स द ब्लड इन द बॉडी अँड स्प्रेड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, बरोबर? ब्लड आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या वेळेला ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स होतं म्हणजे ते ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स झालेलं असल्यामुळे ऑल अदर पार्ट्स ऑफ द बॉडीला पण मिळणार आहे, राईट? सबस्टन्सेस फॉर्म्ड इन द process of digestion also mix with the blood and reach all parts of the body. Of these, some substances act as a fuel for the body. म्हणून आपण लास्ट लेसनमध्ये शिकलो होतो की कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, या लेसनमध्ये आपण शिकलो होतो 5 मेन कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड आहेत, राईट? आणि त्याच्यापासूनच आपल्याला एनर्जी मिळते, राईट ना? मग त्याचप्रमाणे ब्लडमध्ये काय होतं बघा इकडे, सबस्टन्सेस फॉर्म्ड इन द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑल्सो मिक्स विथ द ब्लड. डायजेशनच्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे तर सबस्टन्स आपण जे काही खातो, म्हणजे जे काही आपण फूड खातो ते फूड आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतं आणि ते आपल्या अदर पार्ट्स ऑफ द बॉडीकडे पाठवलं जातं आणि ते ॲज अ फ्युएल म्हणून वर्क होतं, राईट? When the oxygen in the blood reaches the different parts of the body, it helps the slow burning of these substances, giving energy to the body. The body uses this energy to carry out all its tasks. आता बघा चिल्ड्रन काय लिहिलेलं आहे, वेन आपल्या बॉडीमध्ये ज्या वेळेला ऑक्सिजन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीकडे स्प्रेड होतो, पसरला जातो, त्याचं इथं काय आहे, इट हेल्प्स द स्लो बर्निंग ऑफ दिस सबस्टन्सेस. आणि त्यावेळेला तिथे ते सबस्टन्स एनर्जी देतात आणि त्यांचं तिथे बर्निंग चालू होतं. ते बर्निंग झाल्यामुळंच आपल्याला तिकडे एनर्जी मिळते, बरोबर? द बॉडी युजेस दिस एनर्जी टू कॅरी आउट ऑल इट्स टास्क. आणि बॉडी कशासाठी करते हे सगळं तर त्याचे ते डिफरंट टास्क जे असतात, आपल्या बॉडीचे डिफरंट टास्क आहेत, ते सगळे टास्क पूर्ण होण्यासाठी म्हणून बॉडी त्याचा तिथे वापर करते. सर्क्युलेशन ऑफ ब्लड. नेक्स्ट पॉईंट, द ब्लड कॅरीज द ऑक्सिजन ऑब्टेन फ्रॉम द एअर अँड द एनर्जी गिव्हिंग सबस्टन्सेस इन अवर फूड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. बट व्हॉट कीप्स द ब्लड फ्लोईंग. आता आपण हे बघितलं की ऑक्सिजन मिक्स होतो आणि त्याच्यामुळे एनर्जी मिळते, बरोबर? पण आपल्या बॉडीमध्ये ब्लड फ्लोईंग कसं होत असतं, कसं फ्लो होत असतं ब्लड बघूयात. You know that the heart continually contracts and relaxes for this very purpose. आपल्याला माहिती आहे की आपलं हार्ट प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं, हे की नाही? अ नेटवर्क दॅट कन्सिस्ट ऑफ ट्यूब्स ऑर वेसल्स दॅट कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट अँड दोज दॅट ब्रिंग ब्लड बॅक टू द हार्ट इज स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. आता आपल्या बॉडीमध्ये वेसल्स आहेत, नेटवर्क, आणि त्यांचं काय आहे, आपल्या बॉडीमध्ये खूप मोठं नेटवर्क आहे. त्याच्यातून काय केलं जातं, कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्टकडून शुद्ध रक्त, प्युअर ब्लड जे आहे ते अदर पार्ट्स ऑफ द बॉडीकडे घेऊन गेलं जातं आणि इम्प्युअर ब्लड पण हार्टकडे परत आणलं जातं विथ द हेल्प ऑफ वेसल्स. The process of keeping the blood flowing through all parts of the body is called blood circulation. आपल्या बॉडीच्या इतर पार्ट्सपर्यंत पण आपल्या बॉडीमध्ये सगळीकडं ब्लड हे फ्लोईंग ठेवण्याचं किंवा फ्लो करून घेऊन जाण्याचं जे काही काम असतं त्यालाच काय म्हणतात, ब्लड सर्क्युलेशन. इनन्युमरेबल सबस्टन्सेस आर कॅरीड फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू अनदर ऑल द टाईम. इनन्युमरेबल सबस्टन्सेस जे आहेत
ते काय केले जातात, एका पार्टकडून दुसऱ्या बॉडीच्या पार्टकडे ट्रान्सफर केले जातात. दॅट टू इज मेड पॉसिबली बाय द सर्क्युलेशन ऑफ ब्लड. बरोबर, त्याच्यामुळंच काय होतं इकडे बघा, दॅट टू इज मेड पॉसिबल बाय द सर्क्युलेशन. आणि ते कशामुळं होतं, तर सर्क्युलेशन ऑफ ब्लडमुळंच ते सबस्टन्सेस ट्रान्सफर होतात. बरोबर, द हार्ट अँड द नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स टुगेदर फॉर्म द सर्क्युलेटरी सिस्टम. हार्ट आणि नेटवर्क ऑफ ब्लड हे सगळेजण मिळून काय तयार करतात, तर सर्क्युलेटरी सिस्टीम तयार होते. ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह, द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशन गोज ऑन कंटिन्युअसली डे अँड नाईट. ज्या वेळेला अशी लॉंग प्रोसेस चालू असते, ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह, जोपर्यंत असे आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये दिवसा रात्री ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली चालूच असते. इथे तुम्हाला दिसते या सगळ्या वेसल्स आहेत आपल्या बॉडीच्या, अँड दिस इज द नेटवर्क ऑफ वेसल्स इन अवर बॉडी, अँड दिस इज कॉल्ड द सर्क्युलेटरी सिस्टम. ना यू कॅन सी दिस पिक्चर हिअर. ओके, आता बघा पुढचा आपण पॉईंट बघूयात. आता पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं बघूयात. आता नेक्स्ट आहे द नर्वस सिस्टम. आता नर्वस सिस्टीममध्ये काय सांगितलं आहे बघूयात आपण. The functions of the respiratory, circulatory and digestive systems are vital for the body. They have to be carried out ceaselessly. There are some tasks that we carry out only when we like. फॉर एक्झाम्पल स्पीकिंग, रनिंग, स्टडिंग, प्लेईंग एक्सेट्रा. आपल्या बॉडीमध्ये या ज्या टास्क आहेत, कुठली रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टम, या तर कंटिन्युअसली चालूच असतात. त्याच्यामध्ये कधीही कोणताही व्यत्यय येत नाही. बरोबर, पण आपल्या बॉडीमधल्या काही टास्क अशा आहेत की त्या आपल्या काय म्हणता येईल मर्जीनुसार होतात. हो की नाही, आपल्या रोजच्या रोजच्या वापरातला वर्ड आहे. हो की नाही, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला वाटतं त्यावेळेला आपण बोलतो, ज्या वेळेला आपल्याला वाटतं त्यावेळेला रनिंग करतो. चिल्ड्रन, हे वाटणंच म्हणजे काय, ज्या वेळेला आपण ब्रेनला मेसेज देतो. Okay, nervous system is related to the brain now. You have learned that coordination means paying attention to all the different functions and ensuring that they all occur at the right time and in the right manner. आता कोऑर्डिनेशन हे आपण जसं खेळताना आपल्या फ्रेंड्समध्ये दाखवतो, तसंच कोऑर्डिनेशन आपल्या बॉडीमध्ये ज्या काही डिफरंट सिस्टीम्स आहेत, म्हणजे कुठली तर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, यांच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन आहे. आणि ते आपल्याला अननोविंगली ते काम चालू असतं कोऑर्डिनेशनचं. आणि बघा इकडे काय सांगितलं आहे, मेंटेनिंग दिस कोऑर्डिनेशन इज द फंक्शन ऑफ द ब्रेन. आणि हे कोऑर्डिनेशन मेंटेन करायचं काम आपल्या ब्रेनचं आहे. बरोबर, देर इज अ नेटवर्क दॅट कनेक्ट्स द ब्रेन विथ ऑल द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. ते तिथं पण एक काय आहे, तर एक नेटवर्क आहे. आता नेटवर्क कशाचं नेटवर्क आहे, तर सगळे वेसल्स असणार आहेत तिथं, वेसल्स वाईन्स असणार आहेत तिथे पण सगळ्या. आणि ते सगळं काय होतात, आपल्या नर्वस सिस्टीमला जॉईन असतात. म्हणून आणि नर्वस सिस्टीमला जॉईन असतात म्हणजेच ते सगळे ब्रेनच्या फंक्शनला जॉईन असतात. दिस इज अ नेटवर्क ऑफ नर्व्स. तिथे काय आहेत, सगळ्या नर्व्स आहेत. ओके, नर्व्स दॅट कॅरीज मेसेजेस टू अँड फ्रो बिटवीन द ब्रेन अँड द पार्ट्स ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीकडून पण आपल्या ब्रेनला मेसेजेस जातात आणि आपलं ब्रेन पण आपल्या बॉडीला, आपल्या डिफरंट पार्ट्स ऑफ द जे बॉडी आहेत त्यांना सगळ्यांना काय करतं, मेसेजेस देत असतं. ओके, द ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ नर्व्स आर टुगेदर कॉल्ड नर्वस सिस्टीम. आपलं ब्रेन आणि हे काय नेटवर्क जे आहे त्याला काय म्हणतो आपण, नर्वस सिस्टीम. द नर्वस सिस्टीम फंक्शन्स टू कोऑर्डिनेट ऑल बॉडीली फंक्शन्स. द नर्वस सिस्टीम फंक्शन्स टू कोऑर्डिनेट ऑल आवर बॉडीली फंक्शन्स. याचं मिनिंग काय बघा चिल्ड्रन, नर्वस सिस्टीम फंक्शनचं कसं वर्किंग आहे, तर आपले जे बॉडीमध्ये वेगळे जे काही सिस्टीम्स आहेत, फंक्शन्स आहेत, त्याच्यासोबत कोऑर्डिनेट करून फंक्शन करणं म्हणजेच काय करणं, तर नर्वस सिस्टीमचं हे आपलं काम आहे. तुम्ही इकडे ही जी फिगर बघताय ती कशाची फिगर आहे, तर नर्वस सिस्टीमची फिगर आपल्याला दिसते. ओके, let's see the next point, other systems in the body.
We have learned something about the respiratory system, the digestive system, the circulatory system, and the system that coordinates the functions of all the systems. द नर्वस सिस्टम. बरोबर, आपण अशा डिफरंट फंक्शन सिस्टम्स बघितल्या या लेसनमध्ये. रेस्पिरेटरी सिस्टम बघितली, डायजेस्टिव्ह सिस्टम बघितली, सर्क्युलेटरी सिस्टम बघितली आणि या सगळ्या सिस्टीमसोबत एक मेन सिस्टीम वर्क करत असते, ती म्हणजे कोणती, तर नर्वस सिस्टम. बरोबर. बिसाइड्स दिस देअर आर सेव्हरल अदर सिस्टम्स इन आवर बॉडी. याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या बॉडीमध्ये डिफरंट सिस्टीम्स आहेत. तर त्या कोणत्या? फॉर एक्झाम्पल द स्केलेटल सिस्टम gives support and shape to the body and protects the important organs inside it. बरोबर. आपल्याला स्केलेटल सिस्टीम पण आहे, आपल्या बॉडीमध्ये बोन्स आहेत, त्याचं पण काय आहे, मग एक नेटवर्क आहे, म्हणजे ती पण काय आहे, एक सिस्टीम आहे, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला शेप मिळाला आहे, सपोर्ट मिळाला आहे. ओके. द एक्सक्रिटरी सिस्टम एक्सपेल्स द वेस्ट सबस्टन्सेस दॅट आर फॉर्म इन द बॉडी. आपण आता डायजेस्टिव्ह सिस्टम बघत असताना मी तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता की आपल्या बॉडीमध्ये अनडायजेस्टेड जे फूड असतं, म्हणजे किंवा जो चोथा बाहेर उरलेला असतो फूड, आपण ज्या वेळेला त्याचा यूज होतो तो काय करतो, आपण बॉडीच्या बाहेर टाकतो. पण त्याच्यासाठी पण आपल्या बॉडीमध्ये एक डिफरंट सिस्टीम आहे. त्या सिस्टीमचं नाव काय आहे? एक्सक्रिटरी सिस्टम. ओके. The working of all these systems is extremely complex, but it is important to have information about them. यांचं सगळ्यांचं वर्किंग हे खूप कॉम्प्लेक्स आहे, पण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती ही असलीच पाहिजे. बरोबर. आपण आता ऑलवेज रिमेंबरचा एक पार्ट बघूयात. इफ द फंक्शन्स ऑफ एनी वन ऑफ आवर सिस्टम्स इज डिस्टर्ब्ड, इट अफेक्ट्स ऑल द अदर सिस्टम्स इन द बॉडी टू. एका तरी सिस्टमचं फंक्शन जर डिस्टर्ब झालं तर ते हे सगळे एकमेकांवरती डिपेंड असलेल्या सिस्टीम म्हणता येतील का बघा. तर एक जरी डिस्टर्ब झालं तरी बाकीच्या सगळ्या सिस्टीम्सवरती याचा अफेक्ट होत असतो. ओके चिल्ड्रन, थँक्यू.